हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल पाऊस आला होता, थोडाच पाऊस आला होता. वाडीमध्ये लाईट गेली आहे आणि गावामध्ये जी मेन पाईपलाईन आहे पाण्याचं, पिण्याच्या पाण्याची, ती फुटली आहे. त्यासाठी पाणी भरायला आलो आहे. पाणी फुटल्या ती दुसऱ्या गावात आलो पाणी भरायला. प्यायचं पाणीच नाही गावामध्ये, खर्चाचं पाणी कुठून तरी मॅनेज करता येतं, पण पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर चालू होतं. चित्तीमध्ये आलो. हिराचंद्र शेट आहे, त्यांच्या उसापाशी पाणी आहे. तिथं टेंबूचं पाणी येतं पिण्याचं, ती चालू घ्यायला. दुसरं कुठं पर्याय नाही पिण्याच्या पाण्याचं. A few moments later. मायने चाललं मी आणि पवन सुद्धा काम आहे, माझं सुद्धा काम आहे ATM मध्ये. आणि आयरन खराब झाले माझ्याकडून, ती दुरुस्त करायचं. नाही तर दिदी माझ्या नावानं ओरडायची, म्हणजे तिला समजायच्या अगोदर दुरुस्त करून आणायची. नाहीतर एकदा तिनं ओरडायला चालू झाली, शांत बसत नाही लवकर. समजायच्या अगोदर नीट करून दुरुस्त करून ठेवायची जिथं होती तिथं. पवन चोर राखते, थांबले वाट बघत डेअरीच्या बाहेर. आज वातावरण जरा थोडं खराब आहे, त्यानं व्हिडिओ कॉल जरा हे होते, कमी होते. म्हणजे ऊन असल्यावर कसं फेस फुलपासनं वाट लावल्या माझ्या चेहऱ्याची. यार डोकं खराब झाले, काय समजून झाले. 6:30 झाले, लगेच माघारी येते. A few inches later. माहितीत ना आता फुलं आहेत, तिकडे चाललोय मी बाहेर रे. चाललोय पिल्लू, मम्मीला विचार जा, मम्मीला विचार की जा. निवळ जागा फुलाला, फुलं चल. शी बघा देवा पोरगा या ब्लॉग बनवत. शी बघा बिन कामाची येते. A few inches later. दोरम चांगलाय, नाही काढायचं नाही काढायचं. नाही काढायचं नाही काढायचं. 3 वाजले, त्या नवीन बॅनर आणले ते आज, ते लावायला चालले. तिकडे बघायला चाललोय. मगाशी दिसली होती पोर. 3 वाजले तर बघाव, आवाज सुद्धा येतोय. बघू कुठं काकाने पकडले, काकानं पकडले इकडं. A few moments later. 2 hours later. कुठे चाललंय? अजून जा वर जा रे, तिकडून फिरून जा वर. आवाज जातोय का? वर
वर जा वर जा वर जा की बाबा. वर जा की वर. A few moments later. ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की या मातीत तुम्ही महाराष्ट्र केसरी खेळवला म्हणजे एक एक पाऊल तुम्ही पुढे पुढे चालला. इतकं दर्जेदार मैदान तुम्ही घेताय. कारण गतवर्षी सिकंदरच्या तारकाच कोणाला मिळाल्या नव्हत्या. अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो सिकंदरच्या तारका सहजासहजी कोणाला मिळाल्या नव्हत्या. नाना ड्रायव्हर बरोबर का चुकीचं आहे काय? कारण सिकंदरची तारीख घ्यायचं म्हटलं का आधी 6 महिने बुकिंग करायला लागते आणि त्याचा आकडा ऐकल्यावर ताप यायचा माणसांना. अनोप चौधरीनं पकड मजबूत केलेला समोरून छातीचा बोजा पाठीवर टाकलेला रामभाऊ देशमुख एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या वतीनं पैलवान एकेगावचे महान यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस झालेला आहे. घोटना ठेवलेला बंटी पलवान आणि प्रशांत शिंदे येणार का नाही? अरे बाबांनो तुम्ही खेळताय म्हणून पैसे वाढवलं. चला या आला बंटी खान खवासपूरचा युपीचा आला 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 उत्तर भारतातला पलवान युपीचा प्रशांत शिंदे सातारा. चला गडावरती या. आता वेळ लावू नका. कुस्ती मैदान अंतिम टप्प्यात आलं. फक्त 2 कुस्त्या आता राहिले. 2 कुस्त्या. One hour later. आता चित्रीतून जाऊन आलो. यात्रा होती काल. चित्रीमध्ये रथ होता ज्योतिबाचा. काल पाऊस येत होता म्हणून काही जाऊ शकलो नाही. आता गेलो होतो आणि पिलूला ट्रेनमध्ये बसवलं. दुसरं मिकी माऊस होता त्याच्यामध्ये गेला लगेच उतरला. त्याला काही जावं वाटलं नाही. उंच होतं जरा त्याला जास्त वर भीती वाटत होती. लगेच बसला ना आला. तेवढे एक ट्रक आणि काहीतरी दुसरं घेतले. ट्रक आणि ट्रॅक्टर घेतले. तेवढं घेऊन आला माघारी. लताकांच्या घरी जेवलो होतो. जेवण करून आलो होतो. ग्रुपवर मॅसेज आला की झेंडे लावायचे ती 9चं टायमिंग होतं. 9:45 झाले ते. कधी लावायचं काय माहिती. मला आले झोप. आता एकदा मी झोपलो तर 4 वाजल्याशिवाय उठत नाही. 4च्या पुढे जा किती. त्यासाठी व्लॉग एंड करतो आता. आता एंड केला तर नंतर चालू लगेच होईल किंवा नाही होईल किंवा नाही होईल किंवा उद्याच होईल हे मला माहीत नाही. बघू मग पुढे. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब.